वाटतंय? शिवतीर्थावरती आंदोलन झालेलं आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सहभागी झालेले आहेत. माझ्यासोबत वरुण सरदेसाई आहेत. वरुणजी, आज आंदोलन झालंय, मात्र हे आंदोलन वेगळं होतं. अनेक जी युथ आहेत ती मोठ्या प्रमाणात यामध्ये पाहायला मिळाली. काय सांगाल, एकूणच सरकार विरोधातली जी भावना आहे ती रस्त्यावर उतरून आता युवकांनी बोलून दाखवलेली आहे? नाही, आज आपण पाहू शकता की उजवणं भविष्य असा हा पाठिंबा या आंदोलनाला मिळालेला आहे आणि सामान्य युवक, सामान्य विद्यार्थी हे या आंदोलनात सहभागी झाले. माझ्या सुद्धा राजकारणाची सुरुवात ही विद्यार्थी दशकापासून झाली. विद्यार्थी चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे, म्हणून मी सुद्धा आज विद्यार्थ्यांमध्ये, युवकांसोबत सहभागी होऊन या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आणि लोकांच्या मनामध्ये, युवकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड चीड या केंद्र सरकारबद्दल आहे. सोनम वांगचूक यांच्यासारखं एक मोठं व्यक्तिमत्व 20 दिवस अन्नत्याग आंदोलन करतं आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी त्यांना उचलून घेऊन जातं. हे सगळं काही जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीला जे आपण स्वतःला म्हणवतो असं आपल्याला शोभणारं नाही. आज उद्धव साहेबांनी सांगितलं आहे की ही केवळ आंदोलनाची सुरुवात आहे. पुढे याचं नेतृत्व उद्धव साहेबांनी, आमच्या पक्षांनी करायचं ठरवलं तर जी जबाबदारी माझ्या सकट सगळ्या युवकांवर देतील. माझी खात्री आहे महाराष्ट्रातला युवक सुद्धा सजग आहे, विद्यार्थी सजग आहे. तो हे आंदोलन अगदी शेवटपर्यंत लढेल. उद्धव ठाकरे म्हणाले की ही केवळ ठिणगी आहे, हा आवाज दिल्लीला पोहोचला पाहिजे. काय वाटतंय, शिवसेनेचं शिवतीर्थावरचं कोणतंही आंदोलन एक वेगळी दिशा देणारं ठरतं. ह्या आंदोलनाने मुंबईतनं दिल्लीपर्यंतची दिशा कशी असणार आहे? नाही, दिल्लीचं आंदोलन गेले 20 दिवस आपण पाहत होतो. आज मुंबईच्या आंदोलनात आपण पाहिलं की हजारो संख्येने, मी परत एकदा सांगतो, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि शिवसैनिकांच्या पलीकडे जाऊन सामान्य विद्यार्थी, सामान्य नागरिक, युवक, युवती हे केवढ्या मोठ्या संख्येने सहभागी झाले. हे दाखवतं की या केंद्र सरकारच्या बद्दल किती मोठा रोष आणि राग जनतेच्या मनामध्ये. उद्धव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही केवळ आज सुरुवात आहे. असं पहिलं आंदोलन झालं. जर केंद्र सरकारने हस्तक्षेप नाही केला, हा विषय कुठेतरी तडीस नाही गेला, तर अशी आंदोलनं ही प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेना त्याचं नेतृत्व करेल आणि लोक त्याच्यात सहभागी होतील. वरुणजी, सध्या जेनझी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर या आंदोलनात सहभागी झालेले दिसत आहेत. काय वाटतंय, जेनझींच्या माध्यमातून आता ह्या आंदोलनाला काही आणखीन उग्र आणि वेगळं रूप येईल का? नाही, कसं आहे, तुम्ही जेन झी म्हणालात तरी त्यांनी प्रचंड संयम आजपर्यंत दाखवलं आहे. 20 दिवस आंदोलन होऊन सुद्धा एकही हिंसक घटना घडलेली नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं सरकारने कुठेतरी विचार करायला पाहिजे की एक एवढं मोठं व्यक्तिमत्व जेव्हा आंदोलन करतं तेव्हा आपण त्यांच्यासोबत चर्चा करायला हवी होती. आपण त्यांचं बजातना काहीतरी मधला मार्ग काढायला हवा होता, पण तसं न होता हे सगळं होतं, हे अत्यंत दुर्दैवी. काही नेते जे आहेत, तुमच्यासारखे युवा नेते आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आजचा तरुण एका आशावादी नजरेनं बघतोय. तुम्ही आता तरुणांना, सगळ्या विद्यार्थ्यांना एक युवा नेतृत्व म्हणून कसं आश्वासित करताय? नाही, मी स्वतःला काही नेता वगैरे समजत नाही, मी एक कार्यकर्ता समजतो. आजच्या आंदोलनामध्ये युवा सेनेची संपूर्ण ताकद ही रस्त्यावर होती. आपण पाहिलं असेल की युवा सेनेचे शेवटचा कार्यकर्ता सुद्धा आजच्या आंदोलनात सहभागी होता आणि केवळ हे एक राजकीय आहे म्हणून नाही, तर शेवटी युवकांची संघटना म्हटल्यानंतर युवकांच्या प्रश्नांवर आपण उतरलं पाहिजे आणि म्हणून त्यांचाच एक प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा रस्त्यावरच होतो. राजीनाम्याची मागणी होते, पण राजीनामा घेतला जात नाहीये, सरकारकडनं कोणी प्रतिनिधी सुद्धा जाऊन बोललं जात नाहीये. नाही, हेच तर दुर्दैवी आहे, हे प्रचंड दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं की याचे जे काही परिणाम आहेत येत्या निवडणुकांमध्ये या सरकारला ते भोगावे लागतील. या सगळ्या प्रकरणाचे जे काही परिणाम आहेत ते येत्या निवडणुकीतच भोगावे लागतील असं सुद्धा वरुण सरदेसाई यांनी म्हटलेलं आहे. आणि यामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की ही आता सुरुवात आहे, ही ठिणगी आहे आंदोलनाची आणि यामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती युथ जी आहे ती सहभागी झालेली आहे, जेनझी सहभागी झालेले आहेत. त्यामुळेच आता भविष्यात ह्या आंदोलनाला आणखीन कसं वेगळं रूप मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवतीर्थावरचं हे आंदोलन आहे, त्यामुळे शिवतीर्थावरनं हे आंदोलन दिल्लीपर्यंत आता आणखीन किती वेगळ्या रूपाने पोहोचतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर.